नमस्कार, मी मुस्कान. आपण पाहतात माय मराठी टीव्ही. रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही. पाहूयात आताची महत्त्वाची बातमी. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार शमा रहीम शेख यांच्या प्रचारार्थ कराड शहरात पदयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या पहिल्या अपक्ष महिला उमेदवार शमा रहीम शेख यांच्या प्रचारार्थ कराड शहरामध्ये पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक दत्त चौक येथून पदयात्रेची सुरुवात झाली. पुढे आझाद चौक, चावडी चौक, दर्गा मोहल्ला, कन्याशाळा मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असा पदयात्रेचा मार्ग होता. नागरिकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. पदयात्रेत सामाजिक कार्यकर्ते जावेद नायकवडी, बहुजन क्रांती सेनेचे राजूबाई दिवाण, अहमद मोमीन यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये या पदयात्रेची सांगता झाली. यावेळी बोलताना बहुजन क्रांती सेनेचे राजूबाई दिवाण म्हणाले की आणि आतापर्यंत 40-45 वर्ष ह्या पृथ्वीराज बाबाच्या घरात सत्ता आहे, अतुल बाबाच्या घरात सत्ता आहे, परंतु यांनी इथल्या दलितांना काम दिलं नाही, इथल्या बहुजन समाजाला काही काम दिलं नाही, इथल्या दलितांचा विकास केला नाही, इथल्या बहुजनांचा काही विकास केला नाही, इथल्या तरुणाच्या हाताला काही काम दिलं नाही. त्यामुळं आम्हाला आमची उमेदवारी करावी लागली आणि बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा अधिकाराचा वापर करून आम्ही आमची उमेदवारी जाहीर केली. आणि म्हणून आपल्या समोर शमा रहीम शेख ह्या उमेदवार आहेत आणि त्यांचं चिन्ह डायमंड आहे. आपण खऱ्या अर्थाने हे डायमंड संपवायचं आणि या विधानसभेत ह्या प्रस्थापित दोन्ही प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून द्यायची, यासाठी म्हणून आम्ही आज मैदानात उतरलेलो आहे. आणि बाबासाहेब पाठीमाग आहे, आम्ही खोटं नाही बोलणार. आम्हाला जर कोणी बी टीम टी टीम काय म्हणत असेल ते म्हणू दे, परंतु आम्ही कोणाची बी टीम नाही, आमच्याच बी टीम हे आहेत. त्यामुळं आम्ही यांचे बाप आहे. त्यामुळं आम्हाला बाबासाहेबांनी दिलेला संविधानाचा अधिकार आहे, आम्हाला उभं राहण्याचा अधिकार आहे. त्या संविधानाच्या अधिकारावर आम्ही उभं राहिलो आहे. आणि यामुळे इथल्या सर्व समाजाला माझं एक सांगणं आहे की आपण सर्वांनी आमच्या पाठीशी उभं राहावं, या सर्वसामान्य उमेदवाराच्या पाठीशी उभं राहावं. तुमच्या सर्वांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुमचं आमचं जर भविष्य बदलायचं असेल, कराड दक्षिणचा जर चेहरा बदलायचा असेल तर आपल्याला या उमेदवाराशिवाय पर्याय नाही. या दोन्ही प्रस्थापितांना आपण घरी बसवूया, एवढीच तुमच्यासमोर भूमिका आज स्पष्ट मांडतो. आणि मी माझी 2 शब्द संपवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. जान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जावेदबाई नायकवडी म्हणाले की आज या ठिकाणी कराड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करून आज या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. आणि याची सांगता आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ करत आहोत. आज मी एवढंच सांगेन की कोणावरही आम्हाला टीका करायची नाही. कोणावरही टीका न करता फक्त आमचं म्हणणं एकच आहे की सर्व बहुजनांच्या हितासाठी आणि सर्वांच्या हक्काला हात साथ देणारा माणूस आपला हा उमेदवार आहे. आपलं चिन्ह आहे हिरा, 8 नंबरचं बटन आहे. सौ शमा रहीम शेख यांना भरघोस मताने निवडून देऊन आपण आपली एक ताकद निर्माण करूया. आणि आपली लढाई ही घनदागड्यांच्या बरोबर सर्वसामान्यांची लढाई आहे. तर यासाठी आपण सर्वांनी साथ द्यावी एवढी मी आपल्यापासून अपेक्षा करतो. त्यानंतर आमचे मानवाधिकारी व ओबीसी संघटनेच्या तालुका अध्यक्ष नुकताच त्यांनी आता जाहीर प्रवेश केलेला आहे. त्यावर ते 2 शब्द बोलतो. अहमद मोमीन. आदरणीय भैया व सर्व माझे मित्रांनो, मी एक सांगू इच्छितो की तुम्हाला आपल्याला कुठल्याही पक्षाचे घेणं देणं नाही. आपला उमेदवार हा अपक्ष आहे आणि आपल्या हक्काचा उमेदवार आहे. तर आपल्या हक्काच्या उमेदवारासाठी आपण आज रस्त्यावर आलो आहे आणि आपण याच्या पुढेही दिवस रात्र करून काम करणार आहोत. आपल्याला एक आपली ताकद दाखवायची आहे की आपण बी काय आहे. हे कुणाच्या घराचं व कुणाच्या जागिरीची काही मतदारसंघ नाही. एक सर्वसामान्य घरातून एक सर्वसामान्य माणूस उभा राहून निवडून येऊ शकतो. या बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानामध्ये जो अधिकार दिला आहे त्या अधिकाराचा आज आपल्याला हक्क निभावायचा आता आपल्याला एक चान्स आलेला आहे. हा चान्स कोणीही गमवू नाही एवढंच मी सांगतो. आणि ह्याच्या पुढं भैया संघट सर्वांनी आज जसे राहिले हमेशा ह्याच्यानंतरही निवडणुकीनंतरही हे सर्वांनी राहावं एवढंच मी सांगतो. माझे 2 शब्द